नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पर्यटन हा फक्त चर्चेचा विषय न राहता तो कृतीत आणावा, कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन. ट्रॅक्टर ट्रॉलीची पिन डोक्याला लागल्याने एकाचा मृत्यू. पंढरपूर येथे शुक्रवारी महाराष्ट्र शासनातर्फे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ. हायवेवर वाहने अडवणाऱ्या पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी उगारले कारवाईचे हत्यार. समाजानं प्रत्येक महिलेला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, डॉक्टर लक्ष्मण आसपे यांचे प्रतिपादन. आणि पत्रकार सुरक्षा समितीच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मोहन माळी यांची निवड. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पर्यटनाचे देशाच्या आर्थिक विकासातील स्थान 3ऱ्या क्रमांकावर आहे. सेवा क्षेत्रात पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहे. परकीय चलन मिळवून देणारा पर्यटनासारखा दुसरा व्यवसाय नाही. म्हणून पर्यटन हा फक्त चर्चासत्रातील चर्चेचा विषय न राहता तो प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी केले. त्या मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयाने इतिहास व भूगोल या विषयाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व या विषयावर आयोजित केलेल्या एका दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था समन्वयक तथा रतनचंद शाह बँकेचे चेअरमन राहुल शाह होते. कुलगुरू फडणवीस म्हणाल्या की पर्यटन क्षेत्रात पारंपरिक पर्यटनाबरोबरच नव्याने काही पर्यटन विषय निर्माण होत आहेत. उत्खनन, इको पर्यटन, कृषी पर्यटन या विषयाकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. आता आपला देश सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे, पण त्याचे मार्केटिंग करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत. आपली पर्यटन या विषयाकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी पर्यटन विषयावर स्वतंत्र कोर्स निर्माण करून विद्यार्थ्यांना क्रेडिट द्यावे आणि टॉक आणि चॉक यापेक्षा नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगितले. दुसरे ट्रॅक्टर जोडून ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर ऊसाच्या फडातून बाहेर काढताना क्वार्टर पेन सटकून डोक्याला लागल्याने एकाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी तारापूर तालुका पंढरपूर येथे ही दुर्घटना घडली. राहुल शिवाजी सपाटे, वय वर्ष 38, राहणार तारापूर असे त्याचे नाव आहे. ऊसाचा ट्रॅक्टर फडातून न निघाल्याने दुसरा ट्रॅक्टर जोडला. दुसरा ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडून बाहेर काढताना क्वार्टर पेन सटकून डोक्याला लागल्याने राहुल गंभीर जखमी झाला. उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. राहुल याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, 1 भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात याची नोंद झाली नव्हती. राहुल हा वेल्डिंगचा व्यवसाय करत होता. पंढरपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध शासकीय कामांना मंजुरी मिळाली असून सदर कामाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी होणार असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. पंढरपूर शहरापासून जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने राज्य महामार्ग रस्ता म्हणून दुरुस्त करून मिळावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी माननीय चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार हायब्रिड एन्युटी या योजनेमधून महाराष्ट्र शासनाने सदर रस्त्याचे मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेतला व मायनी दिगंची पंढरपूर या राज्य मार्गासाठी रुपये 2,78,00,000 निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर केला आहे. त्यामध्ये या रस्त्यासाठी पंढरपूर शहर येथील उपनगरांना जोडणारा रस्ता, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ते टाकळी बायपास या नियोजित रस्त्याचे 3 पदरी डांबरीकरण करणे असे होते. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी हा रस्ता शहराच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका पोलीस स्टेशन, उमा व सिंहगड महाविद्यालय, हेलिपॅड, कृषी कार्यालय तसेच नवीन उपनगरामधून जात असून या भागामध्ये सतत वर्दळ व वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात नागरिकांना होता. त्यामुळे या 3 पदरी रस्त्याचे कामामध्ये बदल करून या रस्त्याचे 4 पदरी दुभाजकासह काँक्रिटीकरण करण्याबाबत मागणी केली होती. या विभागास हा रस्ता दुभाजक 4 पदरी करण्याचा तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले, जेणेकरून पंढरपूर शहराच्या भविष्यातील 25 वर्षाचा वाढता विस्तार पाहता
या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होईल अशा या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवणाऱ्या पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता दाखवण्याची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी केली असून दोघा पोलीस निरीक्षकांनाही अखेरची ताकीद दिलेली आहे। जिल्हा पोलीस दलाला शिस्त लावण्याचे आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुरू केले असल्याने भानगडी करणाऱ्या पोलिसांना चाप बसणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून जाणारे 4 राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस थांबून वाहनांची अडवणूक करतात आणि त्यांच्याकडून अवैधपणे वसुली केली जाते। त्यातून सोलापूरची बदनामी होते। अनेक भाविक सोलापूरला येऊन तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूरकडे दर्शनासाठी जाताना हायवेवरील पोलिसांना अलगद सावज मिळाल्यासारखे होते आणि त्यांची अडवणूक करून पैशाची मागणी केली जाते। हा प्रकार सर्रास सोलापूर शहरासह जिल्ह्यातील महामार्गावर दिसून येतो। त्यातून वाहनधारक त्रास नको म्हणून चिरीमिरी देऊन आपली सुटका करतात। त्याचाच गैरफायदा हे वसूल बहादर पोलीस करीत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकापर्यंत गेली। त्यातून ही कारवाई झाली। श्री चौंडेश्वर पौष पौर्णिमा महोत्सव व मकर संक्रांत निमित्त महिला सन्मान पुरस्कार व तिळगुळ वाटप आणि महिलांच्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण सोहळा निमित्त डॉक्टर लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। समाजात स्त्री स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवत असताना माणसानं त्यांना उपभोगाची वस्तू न मानता तिला बंधनात न अडकवता तिच्या पंखांना सर्व समाजात बळ दिलं तर समाजात स्त्रीवर अत्याचार घडणार नाही। शेवटी समाजातील विधवा महिलांना दिली जाणारी वागणूक व तिच्यावर असणाऱ्या नजरा पाहता तिच्या दुःखात आमची कामधेनू सेवा परिवार गेली अनेक वर्ष काम करीत आहे। तेव्हा तिच्याही मनाचा विचार करता त्यांनाही समाजाच्या प्रवाहात आणले पाहिजे। अशा अनेक महिलांचा भाऊ होऊन काम करत असताना एक मुसलमान व्यक्ती दरवर्षी आमच्या या विधवा भगिनींना सुग्रास भोजन स्वखर्चाने देत आहे। सर्व महिलांना अक्षरशः आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडून पुढील वर्षी विधवा महिलांनाही या तिळगुळ कार्यक्रमात सहभागी करून घेण्यास सांगितले। पत्रकार सुरक्षा समितीच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी कुपसंगी येथील मोहन माळी यांची निवड करण्यात आली आहे। पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती। पत्रकार दिगंबर भगरे यांच्या आदेशाखाली व पत्रकार सुरक्षा समितीचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, माजी तालुका उपाध्यक्ष समाधान फुगारे व पत्रकार बाबासाहेब सासने यांच्या प्रमुख उपस्थित पत्रकार सुरक्षा समितीच्या मंगळवेढा तालुक्याचे नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली। यामध्ये कार्याध्यक्षपदी सुरेश केंगार, सहकार्याध्यक्षपदी दत्ता कांबळे, उपाध्यक्षपदी रामा सप्ताळे, विलास काळे, सचिवपदी विजय भगरे, संघटकपदी दावल इनामदार, प्रसिद्धी प्रमुखपदी संभाजी मस्के, खजिनदारपदी बापू काळे, सल्लागारपदी प्रमोद बिनवडे, समाधान फुगारे, तानाजी चौगुले, सदस्यपदी दादासाहेब लवटे, अक्षय पवार, रविराज खिलारे यांची निवड करण्यात आली। यावेळी प्रदीप पवार, बालाजी धर्वे, बाजीराव म्हमाणे हे उपस्थित होते। हे होतं आजचं बातमीपत्र। पर्यटन हा फक्त चर्चेचा विषय न राहता तो कृतीत आणावा, कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन। ट्रॅक्टर ट्रॉलीची पिन डोक्याला लागल्याने एकाचा मृत्यू। पंढरपूर येथे शुक्रवारी महाराष्ट्र शासनातर्फे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ। हायवेवर वाहने अडवणाऱ्या पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी उगारले कारवाईचे हत्यार। समाजानं प्रत्येक महिलेला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, डॉक्टर लक्ष्मण आसबे यांचे प्रतिपादन। आणि पत्रकार सुरक्षा समितीच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मोहन माळी यांची निवड। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।